नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रथम वर्षातील वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स यामधील ॲक्सिलरेशन काय आहे हे बघूया. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण मोशन काय बघितलं होतं, त्यात नंतर स्केलर क्वांटिटी, व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, तसंच डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय फरक आहे व स्पीड आणि व्हेलॉसिटी याच्या व्याख्या घेतल्या होत्या आणि त्याच्यावर स्पीड आणि व्हेलॉसिटीवर आधारित जे गणित होते डिस्टन्स कॅल्क्युलेशनचे किंवा स्पीड कॅल्क्युलेशनचे, वेळ काढण्याचे, ते बघितले होते. आज आपण या मध्ये पुढील भाग पाहू. तर यामध्ये पहा की ॲक्सिलरेशन म्हणजे काय, त्वरण. त्याला मराठीत कोणता शब्द आहे? त्वरण. ॲक्सिलरेशन म्हणजे काय? त्वरण. ठीक आहे. तर ॲक्सिलरेशन इज डिफाइंड ॲज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, म्हणजे व्हेलॉसिटीमध्ये वेगात होणारा बदल, याला काय म्हणायचं? ॲक्सिलरेशन. इट इज द चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ अ बॉडी पर सेकंड. एका सेकंदामध्ये व्हेलॉसिटीमध्ये झालेला बदलाला काय म्हणायचं? ॲक्सिलरेशन. इट्स युनिट इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲक्सिलरेशन युनिट काय आहे? मीटर पर सेकंद स्क्वेअर. ठीक आहे. तर ॲक्सिलरेशन इक्वल टू काय आहे मग? चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. ठीक आहे. आता तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल, गाडी चालवत असाल, जर तुम्हाला रस्ता मोकळा दिला तर तुम्ही काय करतात? गाडीची स्पीड वाढवतात, म्हणजे ॲक्सिलरेशन करतात. काय करतात तुम्ही? ॲक्सिलरेट देता का नाही, ते असं ॲक्सिलरेशन करतात, म्हणजे स्पीडमध्ये बदल करतात, व्हेलॉसिटीमध्ये बदल करतात. किंवा काय करतात, समजा खूप ट्रॅफिक आली तर अशा वेळेस काय करतात तुम्ही? त्यामध्ये स्पीडला काय करतात? कमी करतात, ब्रेक लावतात, म्हणजे ॲक्सिलरेशन कमी करतात, है का नाही? व्हेलॉसिटी कमी करतात. तर ॲक्सिलरेशन म्हणजे काय? चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. तर चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय असते? अंतिम व्हेलॉसिटी मायनस सुरुवातीची व्हेलॉसिटी. अंतिम व्हेलॉसिटी मायनस सुरुवातीची व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. तर इनिशियल व्हेलॉसिटीला म्हणतात आपण यू. इनिशियल व्हेलॉसिटी कोणता शब्द आहे? यू हा शब्द आहे. फायनल व्हेलॉसिटीसाठी कोणता शब्द आहे? व्ही आहे. फायनल व्हेलॉसिटी कोणता शब्द आहे? व्ही आहे. आणि टाइम टेकन काय आहे? असा टी सेकंद लागला. तर ॲक्सिलरेशन इक्वल टू अंतिम व्हेलॉसिटी व्ही, सुरुवातीची व्हेलॉसिटी यू, व्ही मायनस यू भागिले टी. व्ही मायनस यू भागिले टी हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा. अंतिम व्हेलॉसिटी मायनस सुरुवातीची व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. ठीक आहे. तर त्वरण इक्वल टू काय असतं मग? चेंज इन व्हेलॉसिटी पर सेकंद. ठीक आहे. जर गाडीची व्हेलॉसिटी जर इन्क्रीज होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर इट इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. ठीक आहे. पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन केव्हा म्हणायचं? ज्यावेळेस बस काय होती तुमची? स्टार्ट होती, सुरुवाती रेस्टपासून. किंवा काय होतं कधी कधी, जर रस्त्यामध्ये गर्दी नसेल तर तुम्ही काय करतात? गाडीची स्पीड वाढवतात, व्हेलॉसिटी वाढवतात, आहे की नाही? तर पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन म्हणजे केव्हा? जेव्हा तुमची व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी इन्क्रीजेस विथ टाइम, ॲक्सिलरेशन इज कॉल्ड पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. आता निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन एक आणि दुसरा आहे आपला निगेटिव्ह ॲक्सिलरेशन किंवा डिसिलरेशन किंवा रिटार्डेशन. तर तुम्ही काय शब्द वापरा? तुम्ही रिटार्डेशन हा शब्द वापरा. कोणता शब्द वापरायचा तुम्ही? निगेटिव्ह ॲक्सिलरेशनसाठी रिटार्डेशन. बघा, when the body of the velocity of the body increases with time, decreases with time, टाइम अनुसार जर गाडीची स्पीड व्हेलॉसिटी कमी होत असेल तर ॲक्सिलरेशन इज कॉल्ड निगेटिव्ह ॲक्सिलरेशन ऑर रिटार्डेशन. ज्यावेळेस तुम्ही ब्रेक मारतात गाडीला, ज्यावेळेस तुम्ही ब्रेक मारतात किंवा मुव्हिंग बसला गाडी थांबतात, तर त्या ॲक्सिलरेशनला काय म्हणायचं? रिटार्डेशन किंवा निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. त्यानंतर युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. युनिफॉर्म म्हणजे काय? एकसारखं. वेन बॉडी ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन,
when body travels in straight line its velocity increases, त्याची velocity काय होती, वाढत होती, किंवा decreases by equal amount in equal interval of time. एक तर velocity increase होते किंवा decrease होत असेल with respect to time, equal velocity increase होत असेल equal amount of time, का equal velocity decrease होत असेल in equal amount of time, तर त्याला म्हणायचं युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. तर या ठिकाणी एक थ्री इक्वेशन ऑफ मोशन, मोशनची काय सूत्र आहेत, तीन समीकरण कोणकोणते, व्ही इक्वल टू यू मायनस टी डिवायडेड बाय व्ही इक्वल टू यू प्लस ए टी, दुसरा आहे एस इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, आणि तिसरा आहे व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर डिवायडेड इक्वल टू 2GS. त्याला असं लिहू शकतो तुम्ही याच्याऐवजी व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर, सॉरी व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इक्वल टू 2AS. हे सूत्र तिसरं लक्षात ठेवा, ठीक आहे. तर हे तिसरं सूत्र आहे, 2AS इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. तर त्याच्याऐवजी काय वाचायचं तुम्ही, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इक्वल टू 2AS, ठीक आहे. ते समीकरण आहेत मोशनची, गतीची समीकरण. ते तुम्हाला सांगितलं होतं, एस इक्वल यू इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी, व्ही इक्वल टू फायनल वेलॉसिटी, एस इक्वल टू डिस्प्लेसमेंट, आणि ए इक्वल टू काय असतं तुमचं ॲक्सेलरेशन, आणि टी इक्वल टू टाइम, ठीक आहे. ते सूत्र लाईफ टाईम लक्षात ठेवा तुम्ही, ठीक आहे. काय करायचं, हे सूत्र तुम्ही लाईफ टाईम लक्षात ठेवायचे, ठीक आहे. तर ए इक्वल टू काय झालं तुमचं ॲक्सेलरेशन. आता हे जे ॲक्सेलरेशन झालं तुमचं, हे कसं असतं, स्ट्रेट लाईनमध्ये मोशनमध्ये बदल झाला असेल तर, स्ट्रेट लाईनमध्ये तुमचं जर बदल होत असेल किंवा व्हेलॉसिटीमध्ये, किंवा बॉल फेकला आपण सरळ, तर हे ॲक्सेलरेशन म्हणतो. ते जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं, कशामध्ये, ग्रॅव्हिटी. आता या ॲक्सेलरेशनसाठी कोणता आपला शब्द होता, ए. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय बघू. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे जो पृथ्वी आपल्या गुरुत्वाकर्षणामुळे काय करते, प्रत्येक वस्तूला काय करते, आपल्याकडे आकर्षित करीत असते. तर या फोर्सला काय म्हणतात आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फोर्स दॅट अट्रॅक्ट्स ऑल ऑब्जेक्ट्स टू द सेंटर ऑफ द अर्थ विथ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ठीक आहे. असे बल की त्याच्यामुळे काय होतं, पृथ्वी आपल्या सेंटर ऑफ अर्थ, जे केंद्रबिंदू याच्यापेक्षा काय करते, अट्रॅक्ट करते प्रत्येक वस्तूला विथ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा टर्म बघायचा आपल्याला. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ठीक आहे. तर बघा, व्हेन अन ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड, जर एखादा पदार्थ आपण हवेच्या वर पाठवला असेल अगेन्स्ट फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, म्हणजे हवेत दगड फेकला किंवा एखादी वस्तू फेकली, ते जसं जसं वर जाईल तसं तसे व्हेलॉसिटी काय होती, त्याची डिक्रीज होती, आणि एका ठराविक पॉईंटवर काय होती, ती 0 होती, आणि ती वस्तू काय करते, खाली पडायला लागते. वस्तू काय होती, खाली पडायला लागते. आफ्टर दॅट व्हेलॉसिटी फॉलिंग अंडर द ग्रॅव्हिटी इन्क्रीजेस ॲट कॉन्स्टंट रेट. म्हणजे जसं जसं जर तुम्ही हवेत दगड फेकला, ठीक आहे, जर तुम्ही हवेत दगड फेकला, खालून दगड फेकला, दगड या ठिकाणी गेला, तर या ठिकाणी तुमची व्हेलॉसिटी किती असेल, वरच्या पॉइंटला 0 असेल, वरच्या पॉइंटला काय असेल, तुमची व्हेलॉसिटी 0 असेल. इथून तुमची ॲक्सेलरेशन काय होतं, जसं वर जाईल तसं तसं काय होईल, त्याचं ते व्हेलॉसिटी डिक्रीज होऊन जाईल, ठीक आहे. या ठिकाणी व्हेलॉसिटी किती असेल, त्याची 0 असेल, आणि तोच दगड परत काय होईल, खाली येईल. या ठिकाणी इनिशियल व्हेलॉसिटी 0 असेल त्याची, आणि फायनल व्हेलॉसिटी काहीतरी असेल, ठीक आहे.
तर जसं जसं खाली तसं तसं वेग वाढवल आणि जसं वर फेकू जसं जसं वेग वाढेल काय होईल कमी होईल. तर याला म्हणायचं ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं काय होतं तुमचं ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षणामुळे त्वरणामध्ये होणारा बदल. ठीक आहे. तर बघा, इट इज सेड टू accelerate. This acceleration produced in an object of the force due to gravity is called acceleration due to gravity. तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्या वस्तूमध्ये जे ऍक्सिलरेशन असेल त्याला काय म्हणायचं ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर यासाठी आपला कोणता शब्द आहे जी शब्द आहे. नॉर्मल ऍक्सिलरेशन साठी ए शब्द आहे आणि ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी साठी किती आहे जी शब्द आहे. जी ची किंमत असते बघा 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. हमेशा असं लक्षात ठेवा, जी ची किंमत 9.81 मीटर पर सेकंद स्क्वेअर आणि FPS म्हणजे 32 फूट मीटर पर सेकंद 32 फूट पर सेकंद स्क्वेअर. ठीक आहे. तर वर जे समीकरण पाहिले होते तेच समीकरण तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. हे बघा V इक्वल टू यू प्लस जी टी. जी ऐवजी कोणता शब्द ए ऐवजी कोणता शब्द वापरलाय तुम्ही ए ऐवजी जी शब्द वापरलाय किंवा एस इक्वल टू यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर किंवा व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2GS. ठीक आहे. तर दोघांमध्ये फक्त जीच्या ऐवजी ए शब्द आहे एच्या ऐवजी जी शब्द आहे. ऍक्सिलरेशन हवेत जर आपलं हे होत असेल व्हेलॉसिटीचं तर ते त्या ठिकाणी जी ची किंमत घ्यायची आणि नॉर्मल याच्यामध्ये ए पकडायचं. तर आपल्याला काय करायचं आता यावर आधारित गणित बघायचे बघा. ठीक आहे. ठीक आहे. तर हे महत्वाचे 3 सूत्र लक्षात ठेवायचे. ठीक आहे. व्ही प्लस व्ही इक्वल टू यू प्लस ए टी, एस इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर किंवा व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2GS. ठीक आहे. तर बघा प्रश्न आहे अ बॉडी स्टार्ट्स at initial velocity u equal to 0 and reaches its final velocity v 20 meter per second in 2 second. Find acceleration. Acceleration काढायचे तुम्हाला. तर इनिशियल व्हेलॉसिटी आपल्यासाठी शब्द कोणता आपला होता u. इनिशियल व्हेलॉसिटी u दिलेली 0. फायनल व्हेलॉसिटीसाठी v शब्द आहे किती फायनल व्हेलॉसिटी v 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि टाइम इक्वल टू किती आहे 2 सेकंद. तर ए इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी हे तुमचं सूत्र आहे बघा. कोणतं सूत्र होतं तुमचं व्ही इक्वल टू ए इक्वल टू व्ही मायनस यू भागिले टी. तर व्ही ची किंमत 20 आहे, यू ची किंमत 0 आहे. व्ही ची किंमत 20, यू ची किंमत 0 डिवायडेड बाय टी. टी म्हणजे 2 सेकंद टाइम आलेला आहे. तर 20 भागिले 2 याचा अर्थ काय 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर एक्सेलरेशन किती आलं तुमचं 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर. ठीक आहे. नेक्स्ट गणित बघा. अ ट्रेन वॉज मुव्हिंग ॲट युनिफॉर्म स्पीड 40 किलोमीटर पर आवर. ट्रेनची स्पीड किती तासी 40 किलोमीटर आहे. देन इट हॅज ॲक्सिलरेटेड ॲट अ युनिफॉर्म रेट ॲट द स्पीड ऑफ 80 किलोमीटर पर आवर इन 20 सेकंद. म्हणजे बघा आता टाइम इक्वल टू 20 सेकंद आहे. बघा इनिशियल व्हेलॉसिटी 40 किलोमीटर पर आवर 40 किलोमीटर पर आवर. याचा अर्थ काय 40 किलोमीटरचं कशामध्ये कन्वर्ट केलं तुम्ही मीटरमध्ये. तर 40 गुणिले 1000 झालं 40,000 झालं. हवरचं काय केलं तुम्ही मिनिटामध्ये मिनिटाचं सेकंदामध्ये 3600. एका तासामध्ये किती सेकंद असतात तुमचे 3600 आहे का नाही. एक तास म्हणजे 60 मिनिटं 60 मिनिटं म्हणजे किती 3600 सेकंद. ठीक आहे. तर इनिशियल व्हेलॉसिटी 11.11 मीटर पर सेकंद आली कशाची त्या ट्रेनची आहे. फायनल व्हेलॉसिटी किती तुमची 80 किलोमीटर पर आवर. आता या ठिकाणी बघा आपला टाइम सेकंदामध्ये दिलेला असल्यामुळे आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेशन कशामध्ये करायचं असतं सेकंदामध्ये. 80 किलोमीटर पर आवर म्हणजे 80 भागिले 80 गुणिले 1000 गुणिलं तर
किलोमीटर टू मीटर होईल आणि डिवायडेड बाय हवर म्हणजे 3600 सेकंद झाले. तर 22.22 टाइम किती तुमचा 20. फायनल वेलॉसिटी 22.22 व्ही इक्वल टू आणि यू इक्वल टू किती होता तुमचं 11.11 डिवायडेड बाय 20. तर 11.11 भागिले 20 होईल म्हणजे 22.22 मधून 11.11 गेले भागिले 20 केलं तर 11.11 डिवायडेड बाय 20 तर 0.567 556 मीटर पर सेकंड. तर त्या ट्रेनचं ॲक्सिलरेशन किती येईल 0.556. ठीक आहे. पुढचं गणित बघा. अ कार मुव्हिंग विथ अ वेलॉसिटी 50 किलोमीटर पर आवर म्हणजे इनिशियल वेलॉसिटी कितीची 50 किलोमीटर प्रति तास म्हणजेच 50,000 भागिले 36 किती झाले 13.89 मीटर पर सेकंद. आणि काय झाले ती इज ब्रॉट टू रेस्ट ॲट 45 सेकंद म्हणजे टी इक्वल टू किती झालं तुमचं मग 45 सेकंद आणि ब्रॉट टू रेस्ट इन रिटार्डेशन रेस्ट म्हणजे आरामात आली थांबली गाडी. तर फायनल वेलॉसिटी किती झाली तिची 0 झाली. इनिशियल वेलॉसिटी 50 किलोमीटर प्रति तास फायनल वेलॉसिटी 0 आहे. टाइम किती तुमचा 45 सेकंद आहे. तर वेलॉसिटीला काय केलं आपण मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट केलं. किलोमीटर पर आवरचं होतं 50 किलोमीटर पर आवरचं जे होतं त्याचं कन्वर्जन कशामध्ये केलं मीटर पर सेकंद मध्ये केलं. तर ॲक्सेलरेशन इक्वल टू काय सूत्र आहे मग तुमचं व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. तर व्ही ची किंमत 0 मायनस यू ची किंमत 13.89 डिवायडेड बाय 45. तर 13.89ला 45 भागलं तर मायनस 0.3086 मीटर पर सेकंद. आता हे कसं आहे ॲक्सिलरेशन निगेटिव्ह असल्यामुळे त्याला आपण काय केलं गाडी स्टॉप व्हायला ना म्हणून निगेटिव्ह ॲक्सिलरेशन किंवा त्याला काय म्हणतो आपण रिटार्डेशन. ठीक आहे. पुढचं बघा. एक बॉडी तिची व्हेलॉसिटी किती इनिशियल व्हेलॉसिटी 12 मीटर पर सेकंद याचा अर्थ काय यूची किंमत किती आहे 12 मीटर पर सेकंद. ॲक्सिलरेशन दिले याची किंमत दिली 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर. हाऊ मच डिस्टन्स इट विल कव्हर इन 6 सेकंद 6 सेकंदामध्ये ती किती अंतर काढेल ते तुम्हाला काढायचं. तर या ठिकाणी दुसरं सूत्र होतं आपलं एस इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. तुम्हाला डिस्टन्स काढायचं आहे म्हणजे एसची किंमत काढायची लक्षात ठेवा एस. याच्यात काय काय दिलं होतं आपल्याला यू दिलाय ए दिलंय हे का नाही आणि टी दिलाय. तर कशामध्ये एसचं सूत्र डिस्टन्स काढता येईल एस इक्वल टू यू टी प्लस हाफ यू टी स्क्वेअर. या सूत्रानुसार किंमत काढता येईल. तर यू ची किंमत 12 टी ची किंमत 6 12 गुणिले 6 प्लस हाफ ए टी स्क्वेअर हाफ ए टी स्क्वेअर. हाफ ए ची किंमत 10 टी स्क्वेअर म्हणजे 6 गुणिले 6. ठीक आहे. तर 1272 प्लस बेनी जर याला भाग दिला तर बे एक बे बे पंचे 10 6 पंचे 30 आणि 3 सक 18 180. तर 72 प्लस 180 किती येईल 252. तर ती बॉडी किती अंतर कापल आपलं 252 मीटर. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल गणित तुमचे सॉल्व करावं लागेल. ठीक आहे. या ठिकाणी हाऊ मच लॉंग इट विल टेक टू कव्हर डिस्टन्स. ते पुढचं गणित पाहू. इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ बॉडी यू इक्वल टू 30 मीटर पर सेकंड. ॲक्सिलरेशन ए इक्वल टू 0.1 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे आणि डिस्टन्स तुमचं एस कीची किंमत किती आहे 1000 मीटर आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे हाऊ लॉंग बॉडी विल टेक टू कव्हर डिस्टन्स 1000 मीटर. तर तुम्हाला टाइम काढायचा आहे. बघा काय काढायचं आहे तुम्हाला टाइम काढायचं आहे. तर टाइम काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ॲक्सिलरेशन दिलंय
फायनल व्हेलॉसिटी काढावं लागेल आहे की नाही. फायनल व्हेलॉसिटी व्ही ची किंमत काढावं लागेल. तर व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. यू ची किंमत 30 आहे, 2 ला 2, 30 ला 30, 2 ला 2. ए ची किंमत 0.1 मिळेल आणि एस इक्वल टू डिस्टन्स. तर व्ही स्क्वेअर इक्वल टू किती आलं तुमचं मग 1100. वर्गमूळ काढला तर त्याची किंमत किती येईल वर्गमुळात. व्ही ची किंमत 33.17 मीटर पर सेकंद. अंतिम व्हेलॉसिटी किती तिची आली मग 33.17 मीटर पर सेकंद आली. मग तुम्हाला सूत्र माहिती व्ही इक्वल टू यू प्लस ई टी ठीक आहे ना, किंवा ए इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी ए. तर टीची किंमत काढायची तर टी इकडे गेला आणि ए खाली आला. टी इक्वल टू मग हे सूत्र तयार झालं तुमचं व्ही मायनस यू डिवायडेड बाय ए. तर व्ही ची किंमत आली होती तुमची 33.17 आणि ते यू ची किंमत आहे 30 डिवायडेड बाय 0.1. तर त्याला वेळ लागेल बघा 31.7 सेकंद. किती वेळ लागेल 31.7 सेकंद. तर अशा पद्धतीने तुम्ही पुढचे गणित करा. हे काय करतो यूट्यूबच्या लिंकमध्ये हे नोट्स टाकून देतो. तुम्ही काय करा याचं लिहून प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ठीक आहे. आता पूर्वीचे गणित आपण ॲक्सिलरेशन ए इक्वल टू पाहिलं. तर या ठिकाणी यू ए ऐवजी आपण कोणता शॉर्ट टर्म वापरणार होता आता जी. जी म्हणजे काय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सूत्र तेच, फक्त ए ऐवजी कोणता शब्द वापरायचा जी आणि ॲक्सिलरेशनला करायचं ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणायचं. तर बघा याच्यावर आधारित हे गणित. सॉलिड स्फेअर इज ड्रॉप्ड फ्रॉम द टॉप ऑफ अ टावर टेक्स 4 सेकंड टू रीच द ग्राउंड. एक टावर आहे ठीक आहे, एक टावर आहे ठीक आहे. या टावरच्या टॉपवरून काय केलंय आपण एक बॉल फेकलाय खाली सॉलिड स्फेअर ठीक आहे. काय केलाय तो खाली फेकलाय. तर त्याला किती सेकंद लागले टाइम 4 सेकंद. टी इक्वल टू किती झाला त्याचा टाइम 4 सेकंद लागले. तर तुम्हाला काय करायचं आहे ह्याची हाईट काढायची टॉवरची. या टावरची काय करायची तुम्हाला हाईट काढायची. हाईट म्हणजे काय डिस्टन्स काढायची यस. त्यालाच काय म्हणायचं आपण यस म्हणायचं. यस यस इक्वल टू यू टी प्लस जी टी स्क्वेअर. यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर. आता यू या ठिकाणी कसा असेल ग्राउंडवर खाली पोहोचतंय म्हणजे अंतिम वेलोसिटी सुरुवातीची वेलोसिटी सॉरी वरून फेकला म्हणजे सुरुवातीची वेलोसिटी किती असेल त्याची यू इक्वल टू 0. ज्यावेळेस तो वरून फेकला त्यावेळेस इथे यू असेल. या ठिकाणी सगळ्यात खाली पोहोचला त्या ठिकाणी व्ही वेलोसिटी असेल. तर यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर. यू गुणिले टी किती 4 4 0 0 हाफ जी टी स्क्वेअर. हाफ जी ची किंमत 9.8 टी स्क्वेअर म्हणजे 4 गुणिले 4 तर 78.4. तर त्यावरची उंची किती मग तुम्हाला बघा 78.4. तर अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या बिल्डिंगची उंची काढू शकता. का जसं की बाबा एखाद्या बिल्डिंगवर आपण दगड फेकला, दगड जमिनीवर पोहोचायला किती वेळ लागलाय त्यावरून त्या बिल्डिंगची उंचीची तुम्ही असं घरगुती कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे. एखाद्या बिल्डिंग झाडावरून दगड फेका तर दगड जमिनीवर यायला किती वेळ लागेल ते फक्त माहित असलं पाहिजे. त्याच्यावरून त्या झाडाची उंची तुम्हाला काढता येईल. ठीक आहे. आता या ठिकाणी काय केलंय बॉल इज ड्रॉप फ्रॉम हाईट 30 मीटर म्हणजे एस इक्वल टू किती तुमचं डिस्टन्स एच इक्वल टू 30 मीटर आहे. हाऊ मच आता काय काढायचं तुम्हाला टी काढायचं आहे. ठीक आहे. आता काय झालं या ठिकाणी वरून दगड फेकलाय बॉल फेकलाय बिल्डिंगची उंची पण दिली आहे. तर तुम्हाला फक्त टाइम किती वेळ लागेल ते काढायचं. तर इनिशियल व्हेलॉसिटी 0, फायनल व्हेलॉसिटीची गरज नाही. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड एस इक्वल टू 30 मीटर. तर एस इक्वल टू सूत्र आहे तुमचं काय यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर. तर एस इक्वल टू 1/2 जी ची किंमत 9.8 टी स्क्वेअरची किंमत माहीत नाही तर 30 भागिले 4.9 300 भागिले वर्गमुळात 49. तर टाइम किती लागणार तुम्हाला
2.474. ठीक आहे. तर या ठिकाणी फक्त तुम्हाला सूत्र पाठ करण्याची आवश्यकता आहे आणि कोणत्या वेळी कोणतं सूत्र वापरायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता बघा या ठिकाणी बघा, अ बॉल इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड अँड रायझेस टू ॲट हाईट 10 मीटर. तुम्ही काय करा, जमिनीवर एक बॉल फेकला आणि थ्रो केल्यावर तो मॅक्झिमम हाईटला किती गेला, तो 10 मीटर. कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी विथ विच बॉडी वॉज थ्रोन अपवर्ड्स. तुम्हाला काय करायचंय, त्या बॉडीची व्हेलॉसिटी काढायची. ठीक आहे. समजा तुम्ही खालून काय केला, बॉल फेकला असा, बॉल खाली फेकला असा आणि या ठिकाणी तुमचा बॉडी हे झाली. ठीक आहे. तर हे जे डिस्टन्स आहे तुमचं, हे किती आहे तुमचं, 10 मीटर. याचा अर्थ काय, एस इक्वल टू किती आहे मग तुमचं, 10 मीटर. या ठिकाणी एच शब्द वापरला, आपण काय करू, एस वापरू. एस इक्वल टू 10 मीटर. तर काय करायचं, कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी विथ विच बॉडी वॉज थ्रोन. तर खालून वर फेकला म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी किती असेल तुमची, सॉरी बघा सूत्र काय, व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2gh. सूत्र बघा लक्षात ठेवा, व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2gh. आता काय केलं आपण, 2gh एका साईडला घेतलं म्हणजे या साईडला गेलं तर काय होईल, ते डाव्या हाताला प्लस होईल, प्लस हाफ व्ही स्क्वेअर. तर यू स्क्वेअर इक्वल टू काय होईल तुमचं, 2gh प्लस व्ही स्क्वेअर. बघा यू स्क्वेअर ॲज इट इज ठेवायचं, हे मायनस आहे तर इकडे जाऊन काय होईल तुमचं, प्लस होईल. म्हणजे जसं 2gh प्लस व्ही स्क्वेअर. तर 2 गुणिले जी ची किंमत 9.h, एच किंमत 10 प्लस व्ही स्क्वेअर. अंतिम व्हेलॉसिटी काय राहणार आहे तुमची, 0. का खालून वर फेकला तर अंतिम व्हेलॉसिटी काय होईल तुमची, 0 राहील. ठीक आहे, वरच्या टॉपला 0 राहील. तर 2gh चं उत्तर आलं तर 196 आलं. यू स्क्वेअर इक्वल टू 96 आहे. तर यूची किंमत किती, वर्गमध्ये 196ची 14 मीटर पर सेकंद. तर सुरुवातीची व्हेलॉसिटी किती राहील, 14 मीटर पर सेकंद. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करा, हे राहिलेले गणित लिहून काढा, प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आणि या ठिकाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये हे नोट्स टाकून देतो, ते लिहून काढा, गणित सॉल्व करा. आजचा पिरियड आपण इथं संपवूया.